सर्व पंथांना येतो तो नगारा आणि नगाऱ्याला अतिशय सुंदर असे बैल लुटलेले असतात। हा नगारा माऊलीच्या पालखीच्या समोर साधारणतः अर्धा तास पुढे चालतो आणि नगारा पुढे गेल्याच्या नंतर त्यामध्ये माऊलीचे अश्व येतात। हो चला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सकाळी वाल्हेहून निघाल्याच्या नंतर आता लोणद या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी थोड्या वेळात या ठिकाणी येणार आहे। आता माऊलीच्या पालखीच्या समोरच्या ज्या दिंड्या आहेत त्या आता चालू झालेल्या आहेत। आता तुम्हाला नगारा गेलेला दाखवलेला आहे। या पालखी सोहळ्याची रचना अशी असते की अगोदर माऊलीचा नगारा माऊलीच्या पालखीच्या अगोदर अर्धा तास पुढे चालतो, त्याला बैल जोडी जुंपलेली असते। त्याच्यानंतर माऊलीचे अश्व येतात आणि ते घोड्यावर स्वार झालेले आणि माऊलीचा ध्वज हा घोड्यावर स्वार झालेला स्वार घेऊन चालतो आणि त्याच्यानंतर माऊलीच्या रथाच्या पुढे असलेल्या ज्या दिंड्या आहेत मानाच्या दिंड्या त्या दिंड्या यायला सुरुवात होते। आता त्या मानाच्या दिंड्या सुरू आहेत, त्या दिंड्या संपल्यानंतर माऊलीचा रथ येतो, तो झाल्याच्या नंतर माऊलीच्या रथामागे असलेल्या दिंड्याचे जे नंबर आहेत त्या दिंड्या येतात। आता या ठिकाणी थोड्याच वेळात माऊलीच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होणार आहे। थोड्याच अंतरावर लोणद आहे आणि लोणद या ठिकाणी आजचा माऊलीचा मुक्काम आहे। तर आता थोड्या वेळात तुम्हाला मी माऊलीच्या रथाचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घडवण्याचा प्रयत्न करतो। बस आता मानाच्या दिंड्या पुढच्या चालू आहेत आणि मागे आपल्याला माऊलीचा रथ आलेला दिसतोय। थोड्याच वेळात आपल्याला मागे दिसत असेल भक्ताच्या दर्शनासाठी थोडा वेळ रथ थांबवण्यात येतो आणि दर्शन झालं, भक्तांचं दर्शन झालं की लगेच तो रथ पुढे निघतो मावशीचा। आता माऊलीचा रथ अगदी जवळ आलेला आहे, आपल्याला दिसत असेल फुलांनी सजवलेला आणि खिल्लारी बडी त्या बैलांची जोडी, बैलाचे शिंग सुद्धा रंगवलेले आहेत। असा माऊलीचा रथ अगदी जवळ आलेला आहे। आता बघा हा आहे माऊलीचा रथ। प्रत्यक्ष लोणद मध्ये प्रवेश करताना माऊलीच्या रथाचं हे दृश्य आणि सिक्युरिटी पुढे आहे आणि बघा माऊलीचा रथ कशा पद्धतीने या ठिकाणी आलेला आहे। बघा आता माऊलीचा रथ दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडालेली आहे आणि बघा आता ते सगळे भक्ताचा लोंढा मागे माऊलीचा रथ थोड्या वेळासाठी या ठिकाणी दर्शनासाठी थांबलेला आहे। भक्त दर्शन घेत आहेत। माऊलीचा रथ अगदी जवळून बघा आता इथे आमचे माधव महाराजांची 103 क्रमांकाची दिंडी आहे आणि या ठिकाणी असलेल्या भक्तांच्या दर्शनासाठी हा रथ या ठिकाणी थांबलेला आहे। माऊलीचा रथ अगदी फुलानं सजवलेला, दोन्ही बाजूला ध्वज, समोर खिल्लारी बैलाची सजवलेली जोडी आणि हा रथ आपल्याला अगदी जवळ आता बघायला मिळतोय। थोड्याच वेळात या ठिकाणाहून माऊलीच्या रथाचं प्रस्थान लोणद शहरामध्ये झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी माऊलीच्या मुक्कामाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर सायंकाळी आरती होते आणि त्यानंतर मग या परिसरातील भक्तांच्या दर्शनासाठी त्या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाची व्यवस्था केली जाते। हा माऊलीचा सोहळा मी अगदी आपल्याला जवळून दाखवलेला आहे। बघा आता तो रथ गेलेला आहे लोणद शहराच्या दिशेने। गुरुवर जाताना आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराज की जय।